विधान परिषदेच्या उमेदवारांची बिनविरोध निवडीची उद्या घोषणा। 17 पैकी 9 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध, 4 अपक्षांचे अर्ज अवैध ठरल्यानं निवडणूक आपोआपच बिनविरोध। भाजपचे 5, शिवसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध ठरणार। विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे धिशान सिद्दीकी, ठाकरे गटाचे अंबादास दानवे बिनविरोध निवडून येणार, तर पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा अर्ज वैध। गोंदियात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक। असलान खान घरीच एमडी पावडरची विक्री करत असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती। गोंदियात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मुर्दोली गेट सुरू होताच तिसऱ्याच दिवशी एकाच वेळी 4 वाघांचं दर्शन। व्याघ्र दर्शनामुळे या भागातून आता मिळणार पर्यटनाला चालना। मान्सून अंदमानात 22 मे दरम्यान धडकण्याची शक्यता, तर केरळमध्ये मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचा अंदाज। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा रायाच्या मंदिरात मोगऱ्याच्या फुलांची सजावट। सलगच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी। चिनाब नदीवर बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे अजूनही बंदच। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं बगलिहार धरणाचे दरवाजे बंद करून पाकिस्तानचं पाणी रोखलं। अंदमानमधील राधानगर समुद्रात किनाऱ्यावरील पाण्यात फडकला भारतीय तिरंगा। 60 फूट लांब आणि 40 फूट रुंदीचा भारतीय झेंडा फडकवण्यात आला, याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। नसरापूरची केस किरकोळ हाणामारीची, नराधमाचा कोर्टात संताप आणणारा दावा। आधीच्या 2 गुन्ह्यात निर्दोष सुटल्यानं आरोपीला पश्चाताप नसल्याची चर्चा, तर गुन्ह्याचा तपास एसआयटीकडे। मुलीला न्याय मिळेपर्यंत राजकीय नेत्यांनी भेटायला येऊ नये, नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांची विनंती, तर नेत्यांच्या फोटो सेशनवरून नाराजी। नसरापूरच्या नराधमाला कठोर शिक्षेसाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। विरोधक शक्ती कायद्यासाठी आग्रही, तर भोरमध्ये आज कडकडीत बंद। यवतमाळच्या चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती। चिमुकलीचा मृत्यू उष्माघातानं नाही, तर तहान लागल्यानं झाल्याचा संशय। हिंगोली, बीड आणि धाराशिवमध्ये अनेक पेट्रोल पंप इंधनाविना बंद। कॅन घेऊन वाहन चालक रांगेत, तर बीडचे नागरिक पेट्रोलसाठी धाराशिवमध्ये। 5 राज्यांचा सत्तादेश उद्या ठरणार। पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर होण्याचा सट्टे बाजाराचा अंदाज, तर बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचाही उद्याच निकाल।